Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला. संगमनेर सिन्नरसह पुण्यामध्ये चक्काजाम आंदोलन. रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी. सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जन आंदोलन आता थांबणार नाही, प्रांताधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन द्यावं, सत्यजित तांबेंची भूमिका. पोलिसांनी रोखल्यानंतरही आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर चक्काजाम, तर आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता ही भेट होणार. तर आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ घेतली आहे, सुळेंचं भाष्य. मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचा सवाल. तर सगळे आता महाविकास आघाडीतच आहे, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती. तर मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, शेलारांची टीका. आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट, रोहित पवारांचं विधान. तर डिलिमिटेशनवर चर्चा करायला हरकत नाही, शशिकांत शिंदेंचं भाष्य. महिला आरक्षण लागू करा, मात्र डिलिमिटेशनचा संबंध जोडू नका. पवारांच्या खासदारांनी मोदींना इंडिया आघाडीची भूमिका ठणकावून सांगावी, काँग्रेसच्या सचिन सावंतांची एक्सपोज. मनोज जरांगे आज पंढरपूर दौऱ्यावर. तर विठ्ठल दर्शनानंतर सरकोली या ठिकाणी गावभेट बैठका घेणार. तर दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये जरांगेंची कॉर्नर सभा. मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीला लागा, मनोज जरांगेंची माढ्यातनं गर्जना. प्रसाद लाड भाजपचं जहाज बुडवणार. लक्ष्मण हाकेंकडून लाड यांच्यावर शिवराळ भाषेत टीका. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला तेव्हा लाड गप्प का? हाकेंचा सवाल. मनोज जरांगेंना आभाळातनं ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात. सरकार मराठ्यांना ओबीसींविरोधात भडकवत आहे. ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री आज सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते आज विकास कामांचं लोकार्पण. कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकाच मंचावर पहिल्यांदाच येणार. जनजीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया. तर मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचंही प्रधान यांचं स्पष्टीकरण. झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार. तर कालच्या चर्चेत तोडगा नाहीच. जेपीएससी परीक्षेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात. सीबीआय चौकशी आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. शहर आणि जिल्ह्यासह अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के. 4.3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के. राज्यात गाई म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं. गाईचं दूध प्रति लिटर 62 रुपयांवर, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 78 रुपयांवर. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरामध्ये सुद्धा 10% वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला कातरी. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. तर 5 तासांचा हा ब्लॉक असेल. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामं हाती. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासा. गर्दीच्या वेळेमध्ये गाड्यांमधील अंतर आता 3 मिनिटांवर. तर उद्यापासून याची अंमलबजावणी होणार. 28,000 अतिरिक्त प्रवाशांना याचा फायदा होणार. राज्यात सरासरीपेक्षा 2% अधिकचा पाऊस. तरीही मराठवाडा विदर्भात पावसाची ओढ कायम. राज्यामध्ये 71% पाणीसाठा, तर 90% पेरण्याही पूर्ण. नागपूरसह विदर्भातील 5 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर. 13 जिल्ह्यांमध्ये 1.5 लाखांहून अधिक नागरिक बाधित. मृतांचा आकडा 98 वर. प्रशासनाच्या 55 मदत छावण्या सज्ज. पुदुचेरी पोलिसांना मानाचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये गोरीमेडू या ठिकाणी पोलीस परेडचा कार्यक्रम संपन्न. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.